ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं सुचवताच शरद पवारांची राष्ट्रवादी ही एकत्र येऊ शकते याची जोरदार चर्चा रंगली आहे। खुद्द शरद पवार यांनीच या चर्चेला तोंड फोडलं। अजितदादा किंवा सुप्रिया सुळे शरद पवारांच्या पक्षाचा निर्णय घेऊ शकत नाहीत, पण त्यांनी अगदी धूर्तपणे हे नाव पुढे केलं आहे। सर सलामत तो पगडी 50 हे पवारांचं धोरण कधीच लपून राहिलेलं नाही। राष्ट्रवादीचं एकत्रीकरण झालं तर फटका एकनाथ शिंदे यांना बसू शकतो। तसाच भाजपातील निर्णय प्रक्रियेपासून धूर्त नेत्यांनाही पवारांच्या या भूमिकेवर विश्वास ठेवून अजितदादांचा प्रस्ताव येतो का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। यात सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। राजकारणातील काही निर्णय हे प्रतिस्पर्धी किंवा मित्र पक्षांच्या धोरणाकडे लक्ष देऊन केले जातात। हे महाराष्ट्राला काही नवीन नाही। मुंबई महापालिकेच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंनी एकत्र येण्याबाबत सुतोवाच केल्यानंतर त्याची प्रक्रिया जशी भाजप आणि शिंदे तसंच काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीत काय उमटते हेही पाहणं महत्त्वाचं होतं। अपेक्षेप्रमाणे पवारांनीच आपले पत्ते खोलले, पण सवयीप्रमाणे संभ्रमही कायम ठेवला। यापूर्वी 2014च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती मोडताच राष्ट्रवादीनेही स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली। नंतरच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपाची युती होऊन सत्ता येऊ नये म्हणून भाजपाने न मागताही पवारांनी सत्तेला पाठिंबा दिला होता। त्यानंतरचा सगळा इतिहास लोकांच्या समोरच आहे। पण या पूर्व पिठिकेनुसार सध्याचेही राजकारण चालू आहे का हे नजीकच्या काळात स्पष्ट होईलच। यात आता अजितदादांची भूमिका पवारांशी मिळते जुळते घेण्याची राहिली तर इतर घटकांचा त्यांच्यावर दबाव येतो का हे पाहणं महत्त्वाचं। हे राजकारण 2014 आणि 2019च्या राष्ट्रवादीतील राजकारणाच्या ठरलेल्या संहितेप्रमाणेच पुढे चालू आहे का की नवीन काही खेळी आहे तेही समजून येईल। देशात इंडिया आघाडी पुन्हा उभी करण्यात पवारांचा मोठा वाटा होता। राज्याच्या महाविकास आघाडीचे ते प्रमुख आधारस्तंभ होते। मात्र या दोन्ही ठिकाणी काय घडले ते लोकांच्या समोरच आहे। त्यानंतर बदललेल्या स्थितीत सुरू असलेल्या राजकारणाचा हा दुसरा भाग म्हणता येईल। ठाकरे बंधूंनी एकीची भाषा करून ती सुरू केली। त्यांचे आपापसात किती जमणार, एकत्रीकरण होणार, मनमिलन होणार, पडद्याआड अंडरस्टँडिंग होणार की चर्चा पूर्णतः फिसकटणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही। पण त्यांनी आपल्या अनुयायी आणि मतदारांचा अंदाज घेताना एकमेकांची मतमोजणी आणि राजकारण अशी दुहेरी संधी साधली आहे। दोघांना खरोखर एकत्र यायचे आहे की आपण आपल्या मतदारांना सुखवण्यात मागे नव्हतो हे दाखवायचं आहे हे स्पष्ट झालेलं नाही। पण या काळात पवारांच्या पक्षात असलेली चलबिचल लपून राहिलेली नाही। पवारांच्या सुरुवातीपासूनच्या राजकारणाकडे एक कटाक्ष टाकला तर सत्तेत राहून राजकारणाला त्यांचे अनुयायी साथ देतात। त्यामुळे अजित पवार भाजप सोबत गेले तरी पवारांबरोबर राहिलेल्यांमध्येही पुन्हा भाजप सोबत जावे असं मत मांडणारा एक गट तयार झाला आहे। याचा अर्थ पवारांच्या अनुयायांना पवारांच्या विचारांपेक्षा सत्ता महत्त्वाची आहे, कारण ती नसेल तर बरंच काही गमवावं लागू शकतं। परिणामी पवार या वर्गाचे ऐकत आहेत असं फक्त दाखवत आहेत की सुप्रिया सुळेंसह आपल्या अनुयायांची अडचण दूर करून देत आहेत हे नजीकच्या काळात लक्षात येईल। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र आले तर याचा फटका एकनाथ शिंदेंना देखील बसू शकतो। पवार कुटुंब एकत्र आल्याने महायुती सरकारमध्ये त्यांची ताकद वाढेल। प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामध्ये शरद पवारांचं महत्त्व असेल। यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचं असलेलं महायुतीमध्ये महत्त्व आपोआप कमी होईल। भाजपला एकनाथ शिंदे नको झाले आहेत हे विधानसभा निकालानंतर अनेक वेळा दिसून आलेलं आहे आणि याची चर्चा देखील सातत्याने रंगली आहे। त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणं म्हणजेच एकनाथ शिंदेंची अडचण होणार हे नक्की। बाकी तुम्हाला काय वाटतं, ज्युनियर पवार आणि सिनियर पवार एकत्र येतील का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।